नमस्कार 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 राम राम नमस्कार. मी रत्नागिरीचा चॉकलेट हिरो रमेश बेटकर तुमचं स्वागत करतो रावस एंटरटेनमेंट शो मध्ये, ज्याचं नाव आहे बोलाची कडी बोलाचा भात. 24 तास तुमच्या संगे. नेहा तुझा सूर चुकतोय. शो पारिवारिक आहे. मी असून काय आलं, शो पारिवारिक आहे. तर पारिवारिक शो बोलाची कडी बोलाचा भात को पावर्ड बाय ओकांची चिकनी सुपारी. मी स्वतःचा एक लोकल केबल नेटवर्क चालू केलंय, त्याच्यासाठीच हा शो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिवस. त्यानिमित्ताने आम्ही शो करतोय बोलाची कडी बोलाचा भात. शो सोपा आहे. मी प्रश्न विचारणार, जो लकी स्पर्धक सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देणार त्याला मिळणार हे सोन्याचं जुजबी नाणं. हा, तर अधिक फालतूगिरी न करता आपण डायरेक्ट शोला सुरुवातच करूया. बघूया कोण आहे तो लकी स्पर्धक. ठाकूर आओ. Oh my God. ओ माय गॉड, रत्नागिरीची शान गुणाजी सैतवडेकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गुणाजी सैतवडेकर यांचा. या या नाही या 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 चिरा पडली. गेले तुला समजलं ना मी तुझ्या बाजूने हातो. काय बोललास? गुणाजी सैतवडेकर. तुझ्या औशीच्या घोवाने पण माझं कधी पूर्ण नाव घेतला नव्हता. तू कालचो पोर माझं पूर्ण नाव घेतस. काय बोल हो आप्पा, मी तुमचं पूर्ण नाव वाचणार होतो, पण त्याच्या अगोदर तुम्ही ओळख करून तरी देऊ दे मला तुमची. कधी ओळख करून देणार? माझ्या पिंडावर पाणी सोडल्यावर. अरे तू शेंबडो पोर टेवण्या, तू कसं उघडो नागडो फिरताना मी बघितलंय. नागडं बिगडं काय बोलू नका ना, टीव्हीवर आहोत आपण. कसं ते वाटतं सगळे लोक बघताय. लहानपणीच्या गोष्टी नका काढू. लहानपणीच्या गोष्टी म्हणजे हाय सर कोण लहान नव्हता की काय? अरे माणूस जेव्हा जन्माक येताना तेव्हा तो लहानच असता काय ओकानू. आता काय काय माणसं असतं ते जन्माक येतानाच मोठे येतात. कोण? सचिन मोठे. आप्पा कशाला करिअर विघातक पंच मारताय? आपण टीव्हीवर दिसतोय ना तेव्हा ऐकताय सगळं. टीव्हीवर हा आपण हा औषध खाऊ आधी तरी सांगायचा, शाल तरी घेऊन येलं असतंय. सांगायला तुम्ही मध्ये फट द्याल तर ना. आल्यापासून कानपाट फोडलात, सगळा चष्मा फोडलात. शांत राहा, आपण टीव्हीवर दिसतोय आता. टीव्हीवर. तर मित्रांनो, सगळं विसरून आपण शोला सुरुवात करूया. ओके अप्पा, गेम एकदम सोपा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायची आणि जिंकायचं सोन्याचं जुजबी नाणं. जुजबी नाणं. इकडे 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 चाललेले की जो तो तिकडे धावायचा नाही. मला राग येतो. पुढे काय? चला आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. आज 1 मे महाराष्ट्र दिन. बरोबर. त्यामुळे सगळे प्रश्न महाराष्ट्रावर असतील. हा ठीक आहे. चालेल. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. काय? नीट लक्ष देऊन ऐका. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचं वाघ. तो राष्ट्रीय प्राणी आप्पा. राष्ट्रीय प्राणी राज्य प्राणी फरक असता. हो. खयचो फरक असता ह्यो? आपल्या दोघांना बाहेर सेलिब्रिटी शो मिळतात नाही, ह्यांना मिळतात. हे राष्ट्रीय प्राणी, आपण राज्य प्राणी. कळलं? साधा सोपा फरक आहे. बरं. तुम्ही गोंधळलात, मला असं दिसतं तुम्ही चेहऱ्यावर गोंधळलात. मी तुम्हाला हिंट देतो, लगेच कळेल. या प्राण्याची आहे ना आपल्याला काळजी घ्यावी लागते. काळजी घेऊ लागता. काळजी घेऊ लागता. कालो बोको. काळा बोका कसा आप्पा? अरे तू आता म्हटलंस ना काळजी घेऊ लागता. काळो बोको दूध पिणार नाही म्हणून काळजी घेऊ लागता. ती दुधाची काळजी घ्यावी लागते, तो पिऊ नये म्हणून. कळलं का? हा जरा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे जरा. अरे काल्या बोक्याचं वैशिष्ट्य केवढा कोकणात तुका माहित नाही? कोकणातल्या माणसांसमोरून कालो बोको गेलो ना की कोकणातली माणसं 7 पावला मागे जात. तो गावड्यांचा संख्या माहिती तुका? गावड्यांचा संख्या. हा तो मुंगी म्हणतात. हा तो ना पापड सुकत घालून ना कौलावर गेला होतो. आणि त्याच्या समोरून कालो बोको गेलो, 7 पावला मागे येलो. वरना गटली खाली आली, सगळे पापड चुरले.
अहो तुम्हाला नाही येणार, त्या पार्थला माहिती आहे उत्तर. पार्थ कळलं काय? का? पार्थ. बेटा सांग, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. बघितलात बघितलात बघितलात? शेकरू. हा ह्यो राज्य प्राणी हा, मुळात जो प्राणी हा काय? प्राणीच आहे. तुमचा कॉइन गेलाय. नाही कॉईन कसं गेलो? मी माझं कोकणातला सांगितलंय. कोकणात काल्या बोक्याक महत्व, त्याच्या पुढे काय नाही. माझं कॉईन दे. मी नाही, तुम्ही उत्तर चुकलंय अप्पा. तू चुकीचा बरोबर माका काय सांगा नको हा, आधीच सांगतोय तुका. हा त्या पपल्या बोरकराच्या पोरीचो नदीवर हात धरल्या तेव्हा त्याने तुका ज्या काय पातळीवर घासल्या ना मी सगळं बघितलं. अप्पा हा तुम्हाला कसं माहित? मला कसं माहित? तुझी अडकलेली कॅसेट पपल्या बोरकर जेव्हा हाताने सोडवीत होतो ना तेव्हा मागे मी व्हिडिओ करत होतो. हे बघ मोबाईल दाखव का व्हिडिओ? कॉइन दे. हा तुमचा कॉइन. घेऊया एक छोटासा ब्रेक, छोटीशी विश्रांती. हा. अप्पा काय? काय करताय? कशाला बोलताय? आपले घरचे संबंध आहेत की नाही? हा. मग माझा TRP वाढावा म्हणून तुम्हाला बोलवलंय मी. होय तुम्ही इज्जत काढू नका माझी. ठीक आहे पण मी काय म्हणतोय, तू एक काम कर ना, ज्याची उत्तर माका माहित आहेत ना असे प्रश्न विचार. हल्ली त्याच्यात ह्योच ट्रेंड चालू हा. नाही बरोबर आहे. चालेल 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 मग हे? चालेल. मग मी पुढचा प्रश्न अतिशय सोपा. माझी इच्छा एवढीच आहे की तुम्हाला कॉइन मिळावा. हा चालेल. ब्रेक ओव्हर. आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे बोला चिकडी बोलाचा भात. आपल्यासोबत आहेत आप्पा, जे मारतायत गप्पा. कविता नको करू, फालतू कविता. चल पुढे चल. पुढचा प्रश्न, हा, सांग. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्राची स्थापना बघ रत्नागिरी नंतर. कसं काय? म्हणजे काय? अरे तो कोलंबस हा ना, कोलंबस तो मूळचा रत्नागिरी. तो कळंबटे नाव त्याचा. हा काय कळंबटे तो पहिलं रत्नागिरी दिलो आणि मगे त्याने रत्नागिरीचा शोध लावल्यात. मगे रत्नागिरीसून माणसं जाय थंय गेलीत, म्हणजे मग सांगलीत गेलीत, साताऱ्यात गेलीत, पुण्यात गेलीत, मुंबईत गेलीत. आप्पा तुम्हाला कळतंय तुम्ही दळभद्री शो लावताय इथे काय टीव्हीवर? अरे तुका पटना ना माझा? नाही हे पटण्या, याच्यात पटण्यासारखं काय आहे? तुम्हाला ऐकायचं खरं उत्तर? रेहाला पण माहिती आहे. रेहा सांग, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? 1960. बघितलं? 1960. हा कॉइन गेला. इतक्या दिवसांनी ना या चेहऱ्यामध्ये हुशार चेहरा दिसलो. हा कॉइन गेला. हा कॉइन गेला नाही. माझ्याकडे पण व्हिडिओ आहे. माका ना आयडिया ठेवा कॉइन ठेवा. दुसरं coin सारखं व्हिडिओचं सांगू नका. चल पुढे चल. आता जरा मी सोपा प्रश्न करतो. सोपा नको, कठीण विचार. सोपा आपल्या चालेल. एक ओळ सांगेन, हा. ती तुम्हाला पूर्ण करायची. हा. सोपी ओळ आहे. काय ओके? हा नीट ऐका. हा सांग ना. लाभले आम्हा सौभाग्य हा टिंब टिंब. लाभले आम्हा सौभाग्य लग्न झाले सुनीताशी. अहो देशो धडीला लावाल माझा TRP सगळा. नाही हा जुळत नाही. लागले आम्हा सौभाग्य लग्न झाले सुनीताशी देशो अहो मी जुळवत नाहीये, मी कविता नाही केली. मग हे वाक्य आहे महाराष्ट्रातलं. हे असं ओळ आहे, ही पूर्ण करा. लाभले आम्हा सौभाग्य टिपी 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 टिपी. टिपी ना ह्या मी माझा सांगितलंय. माका भाग्य लाभला कारण माझा लग्न सुनीताशी झाला ना. हा अहो एका कवीची ओळ आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची. इथे पण कवी बसलेत मकरंद, त्यांच्या समोर तरी नीट बोला ना. औषधा भावाकडे त्याच्या कविताचा माका नको सांगू. त्याच्या कविताचा लय त्रास आहे घरामध्ये. त्या हर्षदा बाईक विचार, त्यांच्या घरासमोर ना सिग्नल होतो. त्या सिग्नलवरची लोक ह्याच्या कविता ऐकू नये ना म्हणून पालिकेने सिग्नल काढल्या. एवढं त्रास आहे त्याच्या कवितांचं, माहिती आहे तुका? त्या झोनला ना नो कविता झोन म्हणून डिक्लेअर केल्याने. ठीक आहे माहिती आहे तुका? बरं मग आपण अजून सोपं करूया. काय मी अजून ऍड करतो त्याच्यामध्ये. लाभले आम्हा सौभाग्य हा. बोलतो टिंब. आता एकच शब्द आहे, मला तुम्हाला कॉइन द्यायचा आहे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो सुनीताशी. सुनीताला काही कामधंदे नाही दुसरे? सुनीताला कामधंदे नाही तुमच्याशिवाय? अहो पर्सनल मॅटर कुठे घुसवताय त्या ओळीमध्ये? अरे, ती ओळ ठरलेली आहे. ही ओळ ठरलेली हा. आहे पण मी माझी ओळ म्हटलंय. अहो तुमची ओळ कशी चालेल? माझी ओळ तुम्हाला नाही उत्तर येत आहे. नाही उत्तर नाही. म्हणजे मी माझा सांगितलं माझं कॉइन मागा पाहिजे. अहो त्या सईला पण माहिती आहे खरं उत्तर. तिला विचारा. तिका पण उत्तर माहिती आहे. सांग, लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. कळलं ते हम बने तुम बने का करतायत? समजला. ते असा का करतात माहितीये? हा. ही पोरं एवढी हुशार का माहितीये? हा. त्यांचा लेखक पण हुशार आहे. तो बाजू बसलो अमोल पाटील. हुशार तो. पण हे तुला कसं माहित? त्याच्यावर मियाच असतंय का अमोल? हा. तुमच्या नाही होणार.
संपलं, आपण थांबूया हे थांबूया काय थांबूया? हे जो कॉईन दे मग आधीच सांगताय. हा थांबूया बिंबूया काय नाही. हा नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे तुझं आधीच लावतोय व्हिडिओ. काय व्हिडिओ? म्हणजे मी जिकडे जिकडे गेलो जे जे केलं ते सगळं व्हिडिओ केलं तुम्ही त्याचा. हा मग सगळा केलंय. हा खर्च कोणी केला? यात तुझं चुकतं ना. अरे व्हिडिओचा खर्च कोणी केलो त्यापेक्षा व्हिडिओमध्ये काय खरं आणि काय खोटा ता आधी सांग. समजला तुका? अरे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असे प्रश्न उत्तराचे खेळ घेऊन महाराष्ट्र दिन साजरा होत नाही. खऱ्या महाराष्ट्राचे प्रश्न तू या केबल नेटवर्क सर्व्हिसवर दाखवशील ना त्याने महाराष्ट्र दिन साजरा होईल. अरे मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असता. थैसर सगळा खरा दाखवा. खोटी खोटी भाषणं आणि खोटी खोटी जाहिराती दाखवू नका. समजला? आणि महाराष्ट्राच्या लोकांना तुझे हे सोन्याचे कॉईन नको रे. त्यांना ना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. समजला? त्यांना समाधान हवा. बंद कर तुझं व्हिडिओ येतंय. माका पण लय काम आहेत. पॅकअप. अप्पा